वैष्णवांच्या समुदायामध्ये मी गेलो आणि भजन केलं. भजनाच्या माध्यमातून काय झालं की माझा जीवनातली झोप गेली, पाप गेलो. पडूनिया गेली झोप, होते पाप आडते. माझा जीवनातली झोप गेली, पाप गेलं. कोण म्हणतंय? तुकोबाराय. काय कमी होतो जीवनामध्ये? 65 लाखाची जहागिरी होती. मला वाटतं या सृष्टीमध्ये रावणानंतर जर 2 नंबर श्रीमंतीचा बाबतीत जर कोणाचा लागला असेल तर श्री तुकोबारायांचा. गाव मोठं आहे आपलं, पण परमार्थामध्ये दर्दे मंडळी या ठिकाणी उपस्थित मी पाहिली. हा आनंद आहे, हे परमार्थातली ताकद आहे. जीवनातली झोप जाते, पाप जातं भजन करण्यात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ऐका, आपल्या पुण्याईने आपल्याला धन भोगता येतं, गाडी महाडी हे सगळं काही भोगता येतं. पुण्याईने भाग्याने मिळालेली संपत्ती असेल, पण परमार्थाची दृष्टी नसेल, विचार नसेल, बुद्धी नसेल तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्मवाया. परमार्थ रहित जर तुम्ही जीवन जगलात आणि आयुष्यभर कोट्यावधी रुपये जर आपल्या घरदारासाठी आपण कमवून दिलं आणि खाटीवर अंतकाडावर आपण जर पडलो, बायको म्हणते बैल म्हणे खरं आणि मरता तरी, काय आयुष्यात कमवलो आपण? परमार्थाचं वाटेवर येणं होत नाही आपलं तर धिक्कार आहे आपल्या जीवनाला. म्हणून आपल्या दानाने, आपल्या सेवेने हा सप्ताह 20 वर्ष झाले. इथून पुढे सांगेल 20 वर्ष पुरता मर्यादित नाही. जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत वरखेडी नगरीतील सप्ताह अखंडपणे चालतील. ऐका, सुभाषितकार म्हणतात, येशाम न विद्यान तपो न दानम, ज्ञानम न शीलम न गुणा न धर्मा, ते मृत्यू लोकी भुई भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रती. ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही, दान घडत नाही, तप घडत नाही, तुळशी माळ गड्यात घालणं जमलं नाही, पंढरपूरची वारी घडली नाही, गावात सप्ताह आहे, सप्ताहामध्ये येणं जमलं नाही, असे लोक या भूतलावर भार आहेत. आपल्यात म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाता वाता मेला. असं आयुष्य जगू नये. ऐका, ज्याच्या जीवनामध्ये दान घडलं नाही, तप घडलं नाही, अशांचं जीवन या भूतलावर भार आहे. म्हणून सुभाषितकार म्हणतात की बाबा, जीवनाचा वाटेवर आपण जर परमार्थ नाही केला तर 84 लाख योनी फिरता 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 देवापुढे एक विनंती केली, देवा एकदा तरी मनुष्य रूपाने मला जन्माला येऊ दे आणि मात्र मी तुझं कोटी कोटी फेरा. क्या बात है, कोटी कोटी फेरा. एक एक यवनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी 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 फेरा, कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मान वात, क्या बात है? लागे वारा मान एक एक येऊन कोटी कोटी फेरा. क्या बात है? कोटी फेरा. एक एक येऊन कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. वाह, एक एक योनी आणि कोटी कोटी फेरा, मग लागे बारा मानवाचा. ऐका, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. एक एक योनी कोटी कोटी फेरा. ऐका, जीवनाचा वाटेवर आपण लाख परमार्थ केला, पण परमार्थ करता आपण अहंकार सोडला नाही. तुकोबारायांनी 65 लाखाची जहागिरी असून अहंकार रहित जीवन जगलेत आणि म्हणतायत, होईन भिकारी पंढरीचा वार करी.
तेथे वैष्णवांचे भार, ज्यामध्ये माझ्या जीवनातली झोप गेली, पाप गेलं. बरं ठीक आहे, वैष्णवांच्या संगतीमध्ये येऊन तुम्ही एकदा नाही दोनदा सावध झाले, एक संसारातून, दुसरं परमार्थातून. हरीचा जागरणामध्ये आले, तुमच्या जीवनातली झोप गेली, पाप गेलं महाराज. मग तुम्हाला भजन करून फलश्रुती काय प्राप्त झाली? तर तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. तुकोबाराय म्हणतात की बाबा, माझ्या जीवनातला परमार्थ सफळ झाला आणि मात्र देव पहावयासे गेलो, तेथे देवची होऊन गेलो. ऐका, कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. ऐका, हा नम्र भाव संतांचा आहे, ज्यांनी 4,500 या पलीकडे श्री तुकोबारायांनी या जगापुढे अनुभव मांडलेला आहे की बाबा, करी आता बापा सोहित आचा स्वार्थ, किंवा करा रे बापांनो साधन हरीचे. बाप म्हटलं कोणाला? समाजाला. तरी अहंकार नाही. जिथं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, या ज्ञानेश्वरीच्या पुढे जगाचा पाठीवर अनेक कादंबऱ्या असतील, ग्रंथ असतील, पण ज्ञानेश्वरी सारखा अर्थ, ज्ञानेश्वरी सारखा सार अजून कोणत्या कादंबऱ्यात नाही आणि कोणत्या ग्रंथात नाही. तरी ज्ञानोबारांची भाषा आहे, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजी. हे प्रतिज्ञोत्तर माझे होगडे का. ऐका, जर खरोखरच तुम्हाला सुखाचा पत्ता पाहिजे असेल ना, तर अवधानतेने तुम्ही ऐका. ऐका, हा नम्र भाव आहे. या सृष्टीतला नेम आहे प्रकाराचे 3, आणि तुका म्हणे केली जन. या सृष्टीमध्ये एका आकाराची, एका विचाराची, एका स्वभावाची माणसं एकत्र येणं शक्य नाहीये. या ठिकाणी बसलेली मंडळी, आपल्या घरामध्ये सुद्धा एका आकाराची नाही, एका विचाराची नाही, एका स्वभावाची मुळीच नाही. पण बघा, या धर्म मंडपामध्ये अनेक आकाराची लोक, अनेक विचाराची लोक, अनेक स्वभावाचे लोक संतांचा एक विचार ऐकण्यासाठी या धर्म मंडपात येतात. याला संतांचा नम्र भाव म्हणतात. तिथं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहून जगामध्ये त्या ठिकाणी साक्षात भगवद्गीतेचा अर्थ या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी सांगितला. तरी ज्ञानोबारायांची भाषा आहे, किंबहुना सर्व सुखी आणि पूर्ण होऊन तिने लोकी. ज्ञानेश्वरी, पंचदशी, हरिपाठ, ज्ञानोबाराय. जिथं समुद्राची खोली मोजता येणं शक्य होईल, पण ज्ञानोबारांचं ज्ञान शक्य नाही. पण इथं ज्याचा हरिपाठ जेमतेम पाठ आहे, तो आवराय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. एक म्हणतो, महाराज पंढरपूरचा मी 10 वाऱ्या केल्यात, आणि गावना माऱ्या कोण सांगे. ही परिस्थिती आहे. ऐका, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळाय. परमार्थ हा निष्ठेचा असावा, परमार्थ हा श्रद्धेचा असावा. नाही तर कालचा कीर्तनकार 1 नंबर होता आणि आजचा काय जमणार नाही. ऐका, जीवनाचा वाटेवर जर असा परमार्थ जर करत असेल तर आपला परमार्थ खोटा आहे. ऐका, नाहीतर आजकाल 1 लोटा जल और समस्या का हल. जिथं नामदेवरायांनी 12व्या शतकामध्ये 1 पसा बिल व 1 पसा पाणी, नामदेवरायांनी 12व्या शतकात आपल्याला सांगितलं. पण लोकांना आता कुठेतरी जाग आली, 1 लोटा जल आणि समस्या का हल. पण खरं सांगा माय, 1 लोटा जल आणि समस्याचं दुःखाचं हल जर आपल्याला देवापुढे मागायचं असेल तर आपण परमार्थ किती अंतकरणाने करत आहोत, आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघा. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी 1 लोटाभर नाही, संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पान टाकलं तरी आपली कर्म आपल्याला चुकणार. परमार्थासाठी त्याग केला संतांनी. संसाराचा नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. या ठिकाणी बसलेले मंडळी, आपण परमार्थासाठी काय त्यागलं? काय त्यागलं नाही. मला वाटतं काही त्यागण्याची गरज नाही. पण 2 तास का होईना घरादाराचा त्याग करून या धर्म मंडपात आपण आलात, कीर्तन श्रवण भक्ती करत आहात, तर या 2 तासाचं सेवेचं फळ ईश्वर तुम्हा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे मोती मैं बिखराऊ गली गली, ले लो रे कोई राम का
प्याला मचालो गली गली शोर मचाबू गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम